ओम विष्णवे नमः. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो. आज खूप दुःखद घटना मला सकाळी ऐकायला मिळाली. माननीय श्री अजितदादा पवार ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आज त्यांचं विमानाच्या अपघातामध्ये अचानक क्रॅश होऊन मृत्यूची घटना पाहिली. पहिल्यांदाच मन हेलावून गेलं की हे असं कसं होऊ शकतं. थोडासा स्तब्ध झालो, इमोशनल खूप झालो, कारण पवार साहेब म्हटलं की त्यांच्याशी पूर्णपणे अटॅच असणं आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला मदतीसाठी त्यांच्याकडे आम्ही गेलेलो आहोत. मुंबईचं काही काम असू देत, काही वैयक्तिक काम असू देत, तर पवार साहेबांशी नेहमीच संबंध आलेला आहे. अजितदादा म्हटलं की कडक नेतृत्व, धडाडीचा कार्यकर्ता आणि बरंच काही. आज आपण त्यांचा मृत्यू हा फक्त विमान क्रॅशशी न जोडता आपण थोडासा अंकांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आजच का आणि त्यांच्या बाबतीत असं का घडावं, त्यांची नक्की वेळ खराब होती का वेळच आली होती का आणि कुणी काही केलं, ह्या सर्व गोष्टींचं आपण थोडंसं आणि थोड्या शब्दांमध्ये विश्लेषण करणार आहोत. माझा कंठ दाटून येतोय ह्याविषयी बोलताना, परंतु बोलणं खूप गरजेचं वाटतंय. अजितदादांच्या विषयी बोलायचा खूप शब्द आहेत, परंतु ते आता फुटणार नाही आहेत. दादांची तारीख म्हटलं तर 22 जुलै 1959 आहे, इन रेकॉर्डनुसार आहे. दादांचं कॉम्बिनेशन 4 आणि 8चं पूर्ण अँटी आहे, परंतु दादा नेहमी बोलण्यामुळे फेमस झाले, कारण त्यांचं कॉम्बिनेशन तसं आहे. राजकारणामध्ये असेल, वैयक्तिक जीवनामध्ये असेल, त्यांनी प्रत्येक ठिकाणी झेंडे काढलेले आहेत. आपण 4 आणि 8चं कॉम्बिनेशन खरंच घातक असतं का ह्याविषयी बोलणार. हा तर आपल्या पर्सनल आयुष्यासाठी, बिझनेसच्या आयुष्यासाठी, प्रोफेशनल लाईफसाठी खरंच घातक असतं. 4 म्हणजे राहू महाराज. राहू हे अचानक घडणाऱ्या गोष्टींना उजारा देत असतात. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये कधीही काहीही अचानक घडू शकतं. आणि शेवटी त्यांच्या भाग्यांकामध्ये आहेत ते म्हणजे शनी महाराज. शनी महाराज म्हणजे एकदम स्टेबल, कष्ट करून घेणारे, लवकर यश न देणारे, सहजासहजी हातातल्या गोष्टी ओढून घेणारे, ते सहजासहजी मिळू देत नाहीत. त्यांना खूप खस्ता खायला लागतात. त्यामुळे हे कॉम्बिनेशन आज खूप महत्त्वाचं आहे. आणि आजची तारीख आणि अधोरेखित करा 28 जानेवारी 2026. 2-8-1 सलग 2-8-1चं कॉम्बिनेशन बनत आहे. आणि ज्यावेळेस 28ची पूर्ण टोटल करतो त्यावेळेस पुन्हा 1 येतं, म्हणजे 2-8-1-1-1. 3 वेळा 1, 3 राजा आणि मधी शनी महाराज आहेत. शनी महाराज नक्कीच त्यांना नडले. आणि साहेबांची, दादांची जन्मतारीख 4 असल्यामुळे 4ला 8 एंटी आहे, 8ला 2 एंटी आहे. दोघांचं इतरत्र विरुद्ध कॉम्बिनेशन आहे. अजून न्यूमरॉलॉजिकल वर्ष 2026 न्यूमरॉलॉजीनुसार चालूच झाले नाही. न्यूमरॉलॉजीच्या वर्षाची सुरुवातच 5 तारखेला होणार होती. आणि ज्यावेळेस त्यांची आपण महादशा पाहिली, साहेबांची महादशा ही होती चंद्राची, 2ची होती. आणि 2ची चंद्राची दशा असताना 2 आणि 4चं कॉम्बिनेशन पूर्ण अँटी. भाग्यासाठी अँटी. 8चं तर आणि 2चं तर खूप अँटी कॉम्बिनेशन आहे. 2 हा पाण्याचा आहे आणि 8 हा लोखंडाचा आहे. पाणी आणि लोखंड एकत्र आले की ते पूर्णपणे गंजून जाणार, म्हणजे गंजून जाणार. ह्याच्यामध्ये काही लॉजिक लावण्याची गरज नाही आहे. तर असं त्यांची महादशा ही अँटी होती. त्यांनीचा जो वेळ आहे माझ्या रेकॉर्डनुसार आता मिळालेल्या 7:45 आहे. 8-4-5, 8 आणि 4 12, 12 आणि 5. तर असं कॉम्बिनेशन आहे. जिथे जिथे पाहाल तिथे 8-8-4-4 आहे. आणि अजितदादांची
त्यांचं नावसुद्धा 9वरती आहे. 9सुद्धा त्यांच्या भाग्यांकाला, त्यांच्या मुलांकाला पूर्ण एंटी आहे. आणि ज्यावेळेस आपण वैदिकच्या माध्यमातून ज्यावेळेस कुंडली बघतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये विपरीत राजयोग आणि एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस, त्यांना आगीपासून भीती होते, पाण्यापासून भीती होते. आणि आज आपण पाहत आहात की साहेबांचा मृत्यू किंवा त्यांची जी आजची परिस्थिती आहे ती ॲक्सिडेंटमधून झाली आणि आगीच्या पासूनच झाली. आग आणि ॲक्सिडेंट ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस मंगळ येतो, आपल्या नावाचं जर व्हायब्रेशन 9वरती असेल आणि आपला जर भाग्यांक मुलांक जर एंटी असेल तर अशा घटना आपल्यासोबतही घडू शकतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस अशा आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात किंवा आपल्या असं काही कॉम्बिनेशन असेल तर आपण नक्कीच सल्ला घ्यायला हवा आणि आपलं आयुष्य आणि ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी जपायला हवं. हे झालं हे खूप दुःखद झालं आणि हे असं घडायला नको होतं. आणि पुन्हा एकदा अजितदादांना मनापासून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि साहेब जरी गेले असतील तरी ते हृदयामध्ये, मनामध्ये सर्वांच्या राहतील आणि माझ्या तर आहेतच. आणि माझ्या सर्व पाहणाऱ्या हा व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तींच्याही मनामध्ये आहेत. आज मन हेलावून टाकतं, परंतु खरंच न्यूमरोलॉजी काय म्हणते, सायन्स काय म्हणतं ह्याचा आपण थोडासा छोट्या ह्याच्यामध्ये उलगडा केलेला आहे. तर सर्वांना नमस्कार, धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यामध्ये आणि बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवेल. आपल्या आयुष्यातील दशा, महादशा, अंतर्दशा ह्या खूप काम करतात. त्यामुळे आपण ह्या गोष्टींना डावलता कामा नये एवढंच मी सांगेन. पुन्हा एकदा मला हा व्हिडिओ करत असताना थोडंसं अवघडल्यावर होतं आहे. मी आपली मुभा घेतो. धन्यवाद.